हॅलो नमस्कार. जान्हवी थ्रेड्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण कायमच हँडमेडचे जे ज्वेलरी आहे ती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी ज्वेलरी बनवायची ते आपण पाहत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचं फूल कसं बनवायचं ते पाहतोय. याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 6 mmचे गहू बीड्स, व्हाईट पर्ल्स घेतलेत मी 6 mmचे. त्यानंतर 1 mmचा गोल्डन बीड आणि 2 mmचे गोल्डन बीड आणि 8 mmचं क्रिस्टल. याच्यामध्ये आपण 0.3 ची रॅपिंग वायर वापरली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय रॅपिंग वायरमध्ये मी आधी मोती टाकला, त्यानंतर एक गोल्डन बीड टाकला आणि फक्त मोत्यांमधून मी खाली खेचून घेतला. अशा पद्धतीने आपण एक एक जी पाकळी आहे ती तयार करून घ्यायची आहे. साधारणतः आपल्याला 10 मोत्यांचा वापर आपण खाली केलाय हे फुल चक्र तयार करण्यासाठी. 2 बोटांमध्ये आपण घट्ट पकडून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि 2-2 मोत्यांना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीनं 1, 2, त्यानंतर 3, 4 असे प्रत्येक जे मोती आहेत ते आपण रॅप करून घ्यायचे. रॅप करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 8 mmचा जो क्रिस्टल आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते. 8 mmचा क्रिस्टल रॅपिंग वायरमध्ये इन्सर्ट करताना बरोबर मधोमध आपण तो टाकून घेतलाय आणि पुन्हा एकदा आपण तो खाली जे आपण चक्र मोत्यांचं तयार केलंय त्याला पुन्हा एकदा आपण रॅप करून घेणार आहे. सेम आपण जे 2-2 मोती पॅक करून घेतलेत तसंच पुन्हा एकदा असं करून घ्यायचंय, जेणेकरून तुमचं फूल क्रिस्टल जो आहे तोही फिक्स होईल आणि तुमचं फूलही व्यवस्थित होईल. फूल फिक्स करत असताना तुम्हाला 2 बोटांच्या मध्ये अंगठा बरोबर मध्ये ठेवून आपण 2 बोटांच्या मध्ये रॅप करून घ्यायचंय असं. त्यानंतर आपण वरती 2 mmचे जे गोल्डन बीड्स आहेत ते आपण हे असं चक्र त्याच्यावरती तयार करून घेणार आहोत. ते मी साधारण 8 वापरले आहेत आणि जो आपला स्टार्टिंगचा जो गोल्डन बीड आहे त्याच्यातून ती वायर आपण रॅपिंग वायर जी आहे ती काढून घेतली आणि मग खालच्या एका गहू बीड्सला मी रॅप करून घेतली. त्यानंतर खालून आपण वरून जी रॅपिंग वायर आहे ती खाली निघेल अशा पद्धतीनं आपण फुल फिक्स करून घेतोय. वरचे जे गोल्डन बीड्स आहेत ते फिक्स करण्यासाठी हे आपण पद्धत आपण वापरली पाहिजे, जेणेकरून आपले जे गोल्डन बडचे बीड्स आहेत ते हलत नाहीत. अशा पद्धतीने